राम राम. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर यामध्ये निफ्टी तसेच बँक निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असू शकतात आणि या दरम्यान निफ्टी बँक निफ्टी कुठे कामकाज करू शकते आणि आपल्याला ट्रेडिंगच्या कशा संधी मिळू शकतात याविषयी माहिती पाहणार आहोत. त्याबरोबरच काही टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे चार्टवरती जे सध्याला टेक्निकल पॅटर्न बनत आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. आपण मागच्या वीकमध्ये काय चर्चा केलेली होती की जर या ट्रेंड लाईनच्या वरती एक दिवस जरी क्लोजिंग येतं आहे तरीही आपण 18,250 18,300 इथपर्यंतचा प्रवास या वीकमध्ये किंवा येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये करू शकतो. परंतु मागचा पूर्ण आठवडा मार्केटने प्रयत्न 2 ते 3 वेळा केला, परंतु त्या ट्रेंड लाईनच्या वरती जाऊन बंद होण्यात अयशस्वी झाली. एक वीक त्या ट्रेंड लाईनच्या वरती पाहायला मिळाली, परंतु बंद झालेलं नाही आहे मार्केट. आता जो काही चार्ट बनत आहे त्यानुसार 2-3 ज्या शक्यता बनत आहेत त्या सुरुवातीला पाहूयात आणि मग या आठवड्यासाठीचा जो काही सिनेरिओ आहे तो आपण थोडक्यात पाहूया. तर पहा, हा जो 15,200 पासूनचा सुरू झालेला प्रवास होता त्यानंतर 18,000वरून एक रिट्रेसमेंट, एक प्रॉफिट बुकिंग अपेक्षित होती आणि त्याप्रमाणे ती झालीही. परंतु आता इथून पुढे काय, तर पहा जो चार्ट पॅटर्न बनत आहे आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय, ज्यांना चार्ट पॅटर्न विषयी माहिती नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये आपला ब्लॉगची लिंक आहे तिथे जाऊन मराठीमधून चार्ट पॅटर्न असतील, कॅन्डलस्टिक पॅटर्न असतील किंवा ऑप्शन विषयीची जी माहिती आहे ती उपलब्ध आहे, ती तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता, जेणेकरून तुम्हाला चार्ट पॅटर्न किंवा जे कॅन्डलस्टिक सांगत आहेत ते समजण्यास फायदा होईल. आता इथे मार्केट पुन्हा एकदा वरती येण्याचा प्रयत्न करत, मार्केट इन द सेन्स निफ्टी. तर आता 2-3 ज्या शक्यता आहेत त्यातली पहिली शक्यता अशी आहे मार्केट इथून डायरेक्ट वरती आणि जो हा एन टाईप पॅटर्न आहे तो बनवून मार्केट पुन्हा एकदा जो ऑल टाईम हाय आहे त्या दिशेने जाऊ शकतो. परंतु आत्ता जो काही ग्लोबल इव्हेंट आहे किंवा जे काही ग्लोबली घटना घडलेल्या आहेत, जे फेडचे जे काही कॉमेंट्री आलेले आहे, ज्याविषयी आपण पुढे चर्चा करणारच आहोत, त्यानुसार ही शक्यता पूर्णतः मावळलेली आहे. म्हणजे सध्या कमीत कमी हा पॅटर्न बनण्याची शक्यता तरी राहिलेली नाही आहे. आता दुसरा जो पॅटर्न बनू शकतो तो आहे अशा पद्धतीने इथे येऊन एकदा खाली येऊन मार्केट, परंतु हा जो लो बनवलेला आहे 350चा 17,350 एक्झॅक्ट लो 345चा आहे, याच्या खाली न जाता एक इथपर्यंत डाऊन येऊन म्हणजे इथून अगदी 200 ते 250 पॉईंट खाली येऊन मार्केट पुन्हा वरती जायला सुरुवात करते. तर हा एक डब्ल्यू टाईप पॅटर्न बनू शकतो, जो टेक्निकल ॲनालिसिसमध्ये बऱ्याच जणांना हे पॅटर्न माहिती असतील. तर एक डब्ल्यू टाईप पॅटर्न बनून मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं आणि याच्यामध्ये आपल्याला खरेदीची संधी आहे आणि हा पॅटर्न बनण्याची शक्यता थोडीफार शिल्लक आहे अजून. तर याच्यामध्ये बाईंग कुठे करणार आहोत, ही जी नेकलाईन आहे याच्यावरती, आणि ही नेकलाईन एक्झॅक्ट आपली ट्रेंड लाईन येत आहे. आता ही ट्रेंड लाईन थोडी एक्सटेंड केली तर 17,640-50च्या आसपास येते, तर तिथे आपल्याला एक बाईंगची संधी या वीकमध्ये मिळू शकते. पहा, मी ह्या लेवल नाही आहेत, हे टेक्निकल ॲनालिसिस आहे जे बनू शकतं, याविषयी आपण चर्चा करतोय. लेवल जे आहेत ते आपण पुढे डिस्कस करूयात. तर अशा पद्धतीने एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आता जी तिसरी शक्यता आहे आणि ही सध्याला सगळ्यात स्ट्रॉंग दिसत आहे ती आहे मार्केट आले पुन्हा एकदा ही ट्रेंड लाईन टेस्ट केली आहे आणि मार्केटने इथून पुन्हा एकदा फॉल दाखवायला सुरुवात केलेला आहे. म्हणजे हा एक एम काइंड ऑफ जो पॅटर्न आहे जो मार्केटमध्ये बऱ्याच जणांना माहिती आहे. तर याच्या खाली म्हणजे या वीकमध्ये आपल्याला 17,350च्या खाली जसे मार्केट निघते तसं एक चांगली सेलिंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते आणि ती आपल्याला 16,750-800पर्यंत ही घेऊन जाऊ शकते. तर हे 3 पॅटर्न बनत आहेत आणि मित्रांनो यामध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधू शकतो. जर अशीच माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक करू शकता. आता या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं ते पाहूया. तर पहा, कोणालाही अपेक्षा नसताना म्हणजे एवढी मोठी इन्स्टिट्यूट फेड आणि त्यांचे चेअरमन येऊन अगदीच म्हणजे जे अपेक्षेच्या बाहेर आहे. इन्फ्लेशनची सर्वांनाच अपेक्षा होती किंवा बाकीच्या गोष्टीही सर्वांना माहिती होत्या की असं असं चालू आहे, थोडंफार इन्फ्लेशन होऊ शकतं किंवा रेट हाईक होऊ शकतात, इथपर्यंत ठीक होतं. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी ते स्पीच दिले किंवा ज्या पद्धतीने त्यांनी कॉमेंट्री प्रेझेंट केली आहे आणि सगळ्यांना पेन सहन करावा लागेल वगैरे ज्या शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे,
ते खरं तर मार्केटलाही रुचलेलं नाही आहे आणि इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांनाही रुचलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता डाऊ जवळजवळ 1000 पॉईंट डाऊन होताना पाहायला मिळालेला आहे आणि त्याचा परिणाम इतर मार्केट जे आहेत म्हणजे युरोपियन मार्केट असतील, आशियन मार्केट असतील त्यावरती पाहायला मिळतोय आणि आता आपण त्यामधून बाजूला राहू शकत नाही. जर तसं पाहिलं आता हे थोडं कन्फ्युजिंग आहे या वीकसाठीचा जे काही ॲनालिसिस आहे ते थोडं कन्फ्युजिंग आहे. तर ते का? तर हे पहा, जर आपल्या मार्केटचा डेटा पाहिला म्हणजे तो FIचा डेटा असेल, DIचा डेटा असेल, ऑप्शन चेनचा डेटा असेल किंवा इतरही काही घटक असतील जसं की डॉलर इंडेक्स आहे, क्रूड आहे, यामधून आपलं मार्केट पॉझिटिव्ह असायला हवं होतं या वीकमध्ये आणि ते तशा पद्धतीने डेटा आत्ता तरी सांगतोय. म्हणजे सप्टेंबरची एक्सपायरी सुरू होऊन आता एकच दिवस झालेला आहे, नवीन सिरीज आहे, तरीही डेटा आपल्यासाठी पॉझिटिव्ह होता आणि क्लोजिंग हे आपलं 17,520 याच्या खाली गेलेलं नव्हतं विकली जे क्लोजिंग आहे. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह होतो. परंतु आत्ता जो सिनेरिओ बनत आहे त्याच्यानंतर मार्केटवरती जो काही प्रेशर क्रिएट होणार आहे त्यानंतर आपल्याला त्या गोष्टी तेवढ्या मदत करतील याची शक्यता नाही आहे. म्हणून त्याविषयी सध्याला चर्चाच करत नाही आहे की डॉलर इंडेक्स कुठे आहे, ऑप्शन चेनचा डेटा काय सांगतोय वगैरे. याची चर्चा आपण सोमवार किंवा मंगळवार नंतर जास्त संयुक्तिकरित्या करू शकतो. आता ज्या ठिकाणी बंद आहोत अगदी पहिला जो सपोर्ट आहे तो आहे आपला हा लो. सध्याला मी सपोर्टची चर्चा करतो. रेजिस्टन्स किंवा ज्या वरच्या लेवल आहेत त्याची शक्यता कमी आहे म्हणजे त्या फक्त लेवल सांगेल. तर पहिला जो महत्त्वाचा सपोर्ट आहे तो आहे 17,350 आणि जसं मगाशी जो पॅटर्न डिस्कस केलेला आहे त्यानुसार आपला हा पहिला महत्त्वाचा सपोर्ट येत आहे. जर या ठिकाणी आपण सपोर्ट घेत नाही आहोत तर आपल्याला इथे सेलिंगची एक चांगली संधी उपलब्ध होत आहे, लक्षात ठेवा. आणि हा जर सपोर्ट ब्रेक झाला तर मधले जे सपोर्ट आहेत म्हणजे 17,250 असेल, 17,250 असेल, 125 असेल आणि 17,050 असेल, इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. मधले जे दोन आहेत 250 आणि 125 ते घेण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यानंतर अगदी खाली 300 पॉईंट म्हणजे 17,050 ते 17,000 हा दुसरा महत्त्वाचा सपोर्ट आपला निघून येत आहे, हे लक्षात ठेवा. अगदी इथून म्हणजे इथे ज्यावेळेस मार्केट येईल आणि 17,350 ब्रेक होईल त्यावेळेस अगदी वीकली जो ट्रेड आहे तोही तुम्ही इनिशिएट करू शकता. अगदी 60 ते 70 पॉईंट म्हणजे विकलीसाठी सांगतोय, 60 ते 70 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून इथे एक सेलिंग पोझिशन, हेवी सेलिंग पोझिशन तुम्ही इनिशिएट करू शकता. कारण का मार्केट त्यानंतर खूपच वीक होऊ शकतं आपलं आणि ग्लोबली तर माहितीच आहे सगळ्यांना की काय घडत आहे आणि त्याचा किती प्रेशर येऊ शकतो. त्यामुळे दुसरा महत्त्वाचा जो सपोर्ट आहे, पहिला आपला सपोर्ट आहे 17,350, दुसरा आहे 17,050, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या खाली मध्ये 16,920 आहे, 16,800 आहे. तर 16,920 तेवढा महत्त्वाचा राहणार नाही आपल्यासाठी. विकलीवरती चर्चा करतो, डेलीमध्ये मधले लेवल येतील. तर तो आहे 16,800 की जिथून आपण ही रॅली म्हणजे खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीची जी रॅली आपण पाहिली ती 16,800च्या वरती आणि इथून मार्केट म्हणजे जवळजवळ 800 पॉईंट ज्या ठिकाणी बंद आहे तिथून आपण खाली जाऊ शकतो. 750-800 ही लेवल या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. इथे एक बाईंगची संधी नक्कीच उपलब्ध होणार आहे. परंतु त्याही वेळेस मी अजूनही सांगतो की त्याही वेळेस आपल्याला ग्लोबल मार्केट कशा पद्धतीने सपोर्ट करतं हे पाहणं गरजेचं आहे. इंडियन मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे, मी अजूनही तेच गोष्ट सांगेल की इंडियन मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहेत, परंतु ग्लोबलचा इम्पॅक्ट होतच असतो. त्यामुळे आपल्याला 16,800साठी या वीकमध्ये तयार राहायचं आहे. परंतु खरी सेलिंग पोझिशन आपल्याला जी बनवायची आहे 17,350लाच बनवायची आहे. आणि आता सध्याला आपलं जे मार्केट आहे किंवा आपला फ्युचर आहे प्रीमियममध्ये, म्हणजे आत्ता जे SGX निफ्टी दाखवते किंवा ग्लोबल मार्केट जे दाखवते तेवढा फॉल आपल्याला आहे त्या सिनेरिओमध्ये पाहायला मिळणार नाही. म्हणजे अगदीच 350च्या खाली ओपन होईल अशी स्थिती नाही आहे. जर सोमवारी डाऊचे फ्युचर थोडेफार वरती असतील म्हणजे 200-250 पॉईंट जर प्लसमध्ये असतील फ्युचर तर आपण एवढा फॉल दाखवणार नाही आहे जो आत्ता SGX निफ्टीवरती दाखवतोय. परंतु सोमवारी जर डाऊ फ्युचर्ससुद्धा डाऊन असतील पुन्हा एकदा तर मात्र आपण याच्या खालीच ओपन होऊ आणि मग तिथून पुढचं कामकाज आपण सुरुवात करूयात. त्यामुळे महत्त्वाचे सपोर्ट हे 3 लक्षात घ्या. आता वरती ज्या ठिकाणी बंद आहोत अगदी तोच म्हणजे 17,600 हाच आपल्यासाठी यावेळेसचा मेक ऑर ब्रेक लेवल असू शकते किंवा हाच एक पहिला महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे आणि कदाचित हाच पार करण्यामध्ये निफ्टीची दमछाक होऊ शकते. जर ग्लोबली सपोर्ट भेटला किंवा इतर काही चांगल्या न्यूज आल्या तर आपल्यासाठी दुसरा जो महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो आहे 17,800. इथपर्यंत जाण्याची शक्यता कमीच आहे. जर जो काही ग्लोबली पाहत आहोत आपण त्यानंतर इथे जाण्याची शक्यता कमीच आहे. परंतु लेवल हाताशी असाव्यात म्हणून 17,800 हा दुसरा महत्त्वाचा रेजिस्टन्स आणि तिसरा जो आहे तो 18,030. तर
या आपल्या वरच्या लेवल येत आहेत. म्हणजे निफ्टीमध्ये सुद्धा जवळजवळ 1200 ते 1300 पॉईंटची रेंज या वीकसाठी आपल्याला निघून येत आहे आणि त्यामध्ये प्रोबॅबिलिटी ही खालच्या लेवल टेस्ट करण्याची जास्त आहे. परंतु त्यामध्ये जो दुसरा सिनेरिओ सांगितलेला आहे डब्ल्यू पॅटर्न, जर सोमवारी डाव फ्युचर्स प्लस असतील आणि या गोष्टी सगळ्या जर मार्केट करत असेल तर आपण इथून जर रिकव्हरी दाखवली तर मात्र आपण या लेवल एक्सपेक्ट करू शकतो. परंतु जर 17,350 आपण ब्रेक करतोय तर मात्र आपल्याला खालच्या लेवलसाठी तयार राहावं लागणार आहे. तर या सर्व निफ्टीच्या लेवल आहेत आणि या पद्धतीनेच आपल्याला कामकाज करायचं आहे. सोमवारचं कामकाज कशा पद्धतीने असू शकतं यावरती आपण डेली ॲनालिसिसचा व्हिडिओ आज संध्याकाळी पब्लिश करू. त्यामध्ये त्या लेवलविषयीही डिस्कस. ज्या पद्धतीने निफ्टीमध्ये कामकाज पाहायला मिळालं गेले काही दिवस, अगदी तसंच बँक निफ्टीमध्येही पाहायला मिळत आहे. वरती जी रॅली पाहायला मिळाली त्यानंतर एक रिट्रेसमेंट आणि पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न. म्हणजे ही जी लेवल आहे 39,450 अगोदरचा जो हाय होता मागच्या वीकचा तो अगदी 40,000च्या आसपास होता आणि या वीकचा जो हाय आहे तो 39,450. अगदी इथून मार्केट आता सस्टेन करत नाही आहे. 39,000च्या अगदी खाली येऊन बंद आहे. 39,987 म्हणजेच 39,000वरती बंद आहे. आता ज्या पद्धतीचं कामकाज आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतं तसंच कामकाज आपल्याला बँक निफ्टीमध्येही पाहायला मिळू शकतं. म्हणजे जो सिनेरिओ निफ्टीमध्ये बनत आहे तोच बँक निफ्टीमध्येही कदाचित पाहायला मिळू शकतो. बँक निफ्टीपेक्षा अजून तरी स्ट्रॉंग दिसत आहे. परंतु आता जो काही इम्पॅक्ट बँकिंग स्टॉकवरती पाहायला मिळू शकतो त्यानंतर आपल्याला पुढची दिशा ठरवायला लागणार आहे. तर या वीकसाठी ज्या लेवल येत आहे हा सिनेरिओ तुम्ही पाहिजे तर बनवून ठेवा. जोपर्यंत हा लो जो मागच्या वीकचा लो होता अगदी 38,000, तर 38,000च्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी बंद होत नाही वन डे तोपर्यंत आपण हा सिनेरिओ एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला जे काही बाईंग आहे जे बँक निफ्टीसाठीचं बाईंग आहे ते 39,450च्या वरतीच करायचं आहे आणि त्यानंतर जर 39,450च्या वरती आपण एक दिवस बंद होतोय तर मात्र आपल्याला चांगल्या मोठ्या लेवल पाहायला मिळू शकतात. हा ओव्हरऑल सिनेरिओ हे लक्षात ठेवा. तर आता वीकली ज्या लेवल आहेत अगोदर सपोर्ट विषयी जर बोलायचं झालं तर पहिली महत्त्वाची जी लेवल येत आहे सपोर्ट, कदाचित आपण याच्या खालीही सोमवारी ओपन होऊ. परंतु तरीही डेटा असेल किंवा टेक्निकल ॲनालिसिस असेल त्यामध्ये जी दिसणारी लेवल आहे ती आहे 38,500. राऊंड फिगर आहेत बँक निफ्टीमध्ये सुद्धा सगळे. तर 38,500 ही महत्त्वाची सपोर्ट लेवल आहे. कदाचित याच्या खाली एक सोमवारी वीक येऊही शकतो किंवा ओपनही होऊ शकतो. पण जर याच्या खाली आपण बंद होतोय अगदी 1 तासाची कॅन्डल जरी बंद होती खरं तर वन डेवरतीच आपण ॲनालिसिस करायला हवं. परंतु पुन्हा तीच गोष्ट येते जो प्रेशर आहे त्यानुसार 38,500च्या खाली 1 तास जरी बंद होतोय तर मात्र आपण खाली चांगल्या मोठ्या लेवलसाठी तयार होत आहोत हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपली खालची जी लेवल आहे त्याच्या खालचा जो दुसरा सपोर्ट आहे तो अगदी 37,700पर्यंत जात आहे. अगदी 37,700पर्यंत आपण जात आहोत. म्हणजे पहिला सपोर्ट आणि दुसरा सपोर्ट म्हणजे जवळजवळ 700 पॉईंटचा डिफरन्स आहे हे लक्षात ठेवा. 700 ते 800 पॉईंटचा डिफरन्स आहे. आता दुसरा जो महत्त्वाचा सपोर्ट आहे 37,700 इथून आपण रिकव्हरी एक्सपेक्ट करत आहे. मध्ये 38,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे आणि जो पॅटर्न व्हॅलिड ठरण्यासाठीही ती महत्त्वाची लेवल आहे. परंतु तिथे थांबण्याची शक्यता थोडी कमी आहे. 37,700पर्यंत एखादा वीक जाऊ शकतो. क्लोजिंग 38च्या वरती येणं गरजेचं आहे. परंतु 37,700 हाच महत्त्वाचा दुसरा सपोर्ट असणार आहे आणि त्याखाली 37,250 ते 300 इथपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 2,000 पॉईंटची जागा आहे खाली. जर इथून फॉल आपण पाहतोय तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा 2,000 पॉईंटची जागा इथून खाली आहे आणि त्या लेवल कदाचित या वीकमध्ये टेस्ट होण्याची शक्यता जास्त आहे. ॲटलिस्ट 37,700 38,000 ही लेवल तरी टेस्ट होऊ शकते आणि बाकी जो काही प्रवास आहे बँक निफ्टीचा तो खरं तर आपल्याला मंगळवारनंतर म्हणजे सोमवार आणि मंगळवारचं जे कामकाज आहे मंगळवारनंतर दुपारनंतर आपल्याला अगदी क्लिअर लक्षात येईल की आता काय होऊ शकतं. कारण का ॲब्झॉर्ब करायला मार्केटला 1 ते 1.5 दिवस लागू शकतो. हा जो काही सिनेरिओ आहे तो ॲब्झॉर्ब करायला 1 ते 1.5 दिवस लागू शकतो. सोमवारी एखादं पॅनिक सेलिंग पाहायला मिळू शकतं. आता वरच्या ज्या लेवल आहेत म्हणजे रेजिस्टन्स कुठे असू शकतात. खरं तर पहिलाच महत्त्वाचा रेजिस्टन्स आपल्याला फेस करायला लागणार आहे 39,000. आता जरी आपण तिथे बंद दिसत असलो तरीही सोमवारच्या ओपनिंगनंतर हाच आपल्यासाठी महत्त्वाचा रेजिस्टन्स असणार आहे 39,000 आणि हाच ब्रेक होणं
अवघड दिसत आहे या वीकमध्ये. परंतु जर 38,000पासून सपोर्ट घेऊन जर चांगली शार्प रिकव्हरी येते तर मात्र आपण याच्या वरच्या लेवल एक्सपेक्ट करू शकतो. जो दुसरा रेजिस्टन्स आहे 39,450, जो की पाठीमागील वीकचा हाय होता, इथपर्यंत आपण जाऊ शकतो किंवा इथे दुसरा महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. आणि त्यानंतर जो तिसरा महत्त्वाचा रेजिस्टन्स असणार आहे तो आहे 39,750, इथपर्यंत मार्केट जाताना पाहायला मिळू शकतं. याच्या वरच्या लेवल आपण सध्या तरी पाहत नाही आहोत. म्हणजे जसं निफ्टीमध्ये जवळजवळ 1200 ते 1300 पॉईंटची रेंज येत आहे, तसे बँक निफ्टीमध्ये अगदी 37,000 ते 40,000 म्हणजे 39,750 म्हणजे जवळजवळ 3,000ची रेंज आपल्याला बँक निफ्टीमध्ये या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. या लेवल आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या या वीकसाठीच्या. आता ज्यांच्याकडे होल्डिंग पोर्टफोलिओ आहे त्यांच्यासाठी हे थोडक्यात तर पहा, खरं तर ज्यांच्याकडे लाँग टर्म होल्डिंग आहे, ज्यांनी अगदी स्विंग न करता लाँग टर्म 1, 2, 3 वर्षाच्या पर्स्पेक्टिव्हनी घेतलेले जे स्टॉक आहेत त्यामधून सध्याला घाबरण्याचं कारण नाही. 18,000 हे थोडंफार प्रॉफिट बुकिंगचं ठिकाण होतं. परंतु आता ज्यांना लाँग टर्मसाठी होल्ड आहे त्यांनी लगेच घाबरण्याची गरज नाही. 17,000 एक वेळा टेस्ट होऊ शकतं आणि 17,100 ही जी लेवल आहे ही जी रॅली आहे 15,200 ते 18,000 म्हणजे इथे बँक निफ्टी आहे, निफ्टीमध्ये जी 15,200 ते 18,000 ही जी रॅली आहे त्याच्या 1/3 जर करेक्शन आपण ग्राह्य धरलं 1/3 तर ती लेवल येत आहे 17,100 17,000च्या आसपास. तर तिथपर्यंत पॅनिक होण्याची गरज नाही आहे. थोडंफार प्रॉफिट बुकिंग तुम्ही तिथे विचार करू शकता की थोडंफार प्रॉफिट बुकिंग करून कॅपिटल आपल्याजवळ असावेत म्हणजे खालच्या ज्या लेवल येतील तिथे आपल्याला ॲड करण्यासाठी. परंतु तोपर्यंत खरं तर पॅनिक होण्याची गरज नाही आहे. आणि ज्यांच्या स्विंग ट्रेड आहेत त्यांनी 17,350च्या खाली इमिजिएट एक्झिट करायला हवं. ज्यांच्याकडे स्टॉक आहे त्यांनी 17,350च्या खाली इमिजिएट एक्झिट करायला हवं आणि पुन्हा एकदा जी ट्रेंड लाईन आहे त्याच्यावरती जाताना आपण बाईंग करूयात. ज्यांनी स्विंगसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी घेतलेले आहेत त्यांनी 17,350च्या खाली एक्झिट करायला हवं. आणि ज्यांचे लाँग टर्म पोर्टफोलिओ आहेत त्यांनी 17,000पर्यंत वाढ पाहायला हरकत नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो वेगळा असू शकतो हे सर्वांना माहिती आहे, कारण का हे लाँग टर्मसाठी आणि शॉर्ट टर्मसाठी याच्याविषयी जर माहिती नसेल तर कमेंटमध्ये कळवा. त्याविषयी एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवूयात की आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, शॉर्ट टर्म असेल, स्विंग असेल किंवा लाँग टर्म असेल त्यानुसार. तर ज्यांच्याकडे पोर्टफोलिओ लाँग टर्मसाठीच आहेत त्यांनी 17,000च्या खाली जाईपर्यंत खरं तर घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यामध्येही 16,800चा एक वीक येऊ शकतो. तर क्लोजिंग महत्त्वाचं आहे, त्यामुळे 17,000च्या क्लोजिंगवरती लक्ष ठेवा. परंतु ज्यांच्याकडे शॉर्ट टर्म किंवा स्विंग ट्रेडसाठी आहे त्यांनी 17,350 जसं ब्रेक होईल तसं इमिजिएट एक्झिट करणं गरजेचे आहे. तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला मराठीमधून आवडत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सपोर्ट करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि कमेंट नक्की करा, म्हणजे तुमच्या कमेंटने आपल्या व्हिडिओचा रीच वाढायला किंवा तुमच्या मनात काय आहे, आम्हाला अजून तुमचे काय एक्सपेक्टेशन आहे किंवा व्हिडिओमध्ये कशा पद्धतीच्या सुधारणा केल्या जाऊ शकतात हे आम्हाला समजतात. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.